आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. आष्ट्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची व विविध इमारतींचे उद्घाटन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. आमचे आष्टा वार्ताहर संग्राम देशमुख सांगतात की आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब आप्पा डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभानिमित्त त्यांचा भव्य सत्कार व त्यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलातील सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेज व अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या विविध इमारतींचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा यांचा सत्कार, आत्मचरित्र प्रकाशन व विविध इमारतींचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्य विभागाचे मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील हे भूषविणार आहेत. या समारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर, विधान परिषद सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे सर, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ, लोकसभा सदस्य माननीय खासदार श्री धैर्यशील माने, राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री धनंजय महाडिक, विधानसभा सदस्य माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे, माननीय आमदार श्री विनयजी कोरे, विधान परिषद सदस्य माननीय आमदार सदाभाऊ खोत, माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ, माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर, माननीय आमदार श्री सत्यजित देशमुख, माननीय आमदार श्री सुहास बाबर, माननीय आमदार श्री धैर्यशील कदम, माननीय आमदार श्री अरुण अण्णा लाड, माननीय आमदार श्री इद्रिसभाई नायकवडी, भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माननीय मकरंद देशपांडे तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री समितदादा कदम, भाजपाचे नेते श्री शेखर इनामदार, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील वहिनी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण माननीय सम्राटबाबा महाडिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहर माननीय प्रकाश ढंग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांतदादा पाटील, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव बापू पवार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय राहुलदादा महाडिक, शिवसेनेचे सांगली जिल्हा समन्वयक माननीय गौरवभाऊ नायकवडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र खरात, जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री आनंदसागर पुजारी यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार हे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे व सहसचिव माननीय विश्वनाथ बापू डांगे संपूर्ण सांगली जिल्हाभर तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क मोहीम गतिमान केली असून महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, जळगाव, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, ठाणे, यवतमाळ, रत्नागिरी, लातूर, वर्धा, वाशिम, सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील व वाळवा तालुक्यात सर्व गावांमध्ये कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलातील भव्य मैदानावर सुमारे 1.32 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा अत्याधुनिक जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या 330 फूट बाय 400 फूट जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडपांमध्ये
3000 स्क्वेअर फूट स्टेजची व्यवस्था केली असून सदर स्टेजवर प्रमुख पाहुण्यांसह 100 मान्यवरांची सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. हा ऐतिहासिक नयनरम्य सोहळा येणाऱ्या सर्व निमंत्रणांना व्यवस्थित पाहता यावा याकरिता 7 मोठ्या LED स्क्रीन उभारण्याचे काम सुरू आहे. या मंडपामध्ये अंदाजे 20,000 प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था शिराळकर मैदान येथे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, केसी वग्यानी मराठी शाळा मैदान, डॉक्टर अण्णासाहेब डांगे स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मैदान येथे 4 चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा आणि इतर सर्व आवश्यक सोयींचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. या भव्य सोहळ्याचे आयोजन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले असून संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी, माननीय अण्णासाहेब डांगे वाढदिवस संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य हा भव्य सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच या भव्य सोहळ्यास माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, हितचिंतक तसेच कार्यकर्ते बंधू व भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माननीय राजेंद्र उर्फ चिमण डांगे व सहसचिव माननीय विश्वनाथ डांगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.